अप्सरा चौक सिमेंट काँक्रिटीकरण दुभाजकासह रस्त्याच्या कामात घोळ। प्रशासकीय मान्यता नुसार काम नाही। सार्वजनिक बांधकाम उपविभाग तथा जळगाव प्रशासनाकडे सामाजिक कार्यकर्ते तथा स्वराज्य पोलीस मित्र माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण संघटनेचे भुसावळ तालुका अध्यक्ष मिलिंद सोनवणे यांची तक्रार। भुसावळ प्रतिनिधी। भुसावळ शहरातील वाल्मिक चौक ते अप्सरा चौक दरम्यान सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याच्या प्रशासकीय मान्यतेचा भंग असल्याचा आरोप करत सोनवणे यांची सार्वजनिक बांधकाम प्रशासनाकडे लेखी तक्रार। संबंधित काम प्रशासकीय मान्यतेनुसार व तांत्रिक निकषांनुसार होता घाईघाईने व नियमबाह्य पद्धतीने केले जात असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे। सार्वजनिक बांधकाम मार्फत सदर रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर असतानाही प्रत्यक्षात रस्त्याचे कामामध्ये अनियमितता दिसून येत असल्याचे सोनवणे यांचे म्हणणे आहे। सुरक्षितता उपाययोजना अथवा तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे। माहिती घेणे सुरू आहे। या रस्त्याच्या कामाबाबत संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई अथवा उत्तर देण्यात आलेले नाही, असा आरोप सोनवणे यांनी केला आहे। त्यामुळे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा संशय व्यक्त होत सदर कामाची तातडीने तांत्रिक चौकशी, प्रशासकीय मान्यता तपासणी करून दोषींवर कारवाई करावी, प्रशासकीय मान्यतेनुसार रस्ता पूर्ण करावा अशी मागणी केली आहे। कायदेशीर मार्गाने आज 10 फेब्रुवारी 2026 रोजी भुसावळ उपविभागीय कार्यालय सार्वजनिक बांधकाम भुसावळ येथे आमरण उपोषण सुरू केले आहे। यापुढे कायदेशीर मार्गाने दोषीवर कार्यवाही करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे। उपोषण स्थळी शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी पोहे संदेश निकम, पोहे दीपक पाटील हे कर्तव्यावर आहेत। हे आता तुम्हाला पाठवतो आम्ही, ठीक आहे, आता आमच्याकडे उपलब्ध आहे ते तुमच्या प्रशासकीय मान्यता लिहिलंय काम सुरुवात करण्याच्या आधी आणि काम कंप्लीटच्या नंतरचे फोटो आहे ना, आहे ना। काम कंप्लीट झालंय का? काम कंप्लीट झालं। तुम्ही मला काय लेखी पत्र दिलंय? काम अजून कंप्लीट झालेलं नाही असं ते लिखित आता मागे तुम्हाला जे पत्र तेव्हा पाठवलं प्रोग्रेसमध्ये होतं ना ते, नाही झालेलं होतं। तेव्हा तुम्ही प्रोग्रेसमध्ये ऐका ना, होतं तेव्हा पत्राची तारीख पहा आणि मला पाठवलेली पत्राची तारीख पहा। भाऊ, आपण आज उपोषण कशा संदर्भात करत आहात? उपोषण मुळात हे वाल्मिक चौक ते अप्सरा चौक जे रोडाचे काँक्रिटीकरण व दुभाजकासह प्रशासकीय मान्यतेच्या विरुद्ध झालेलं आहे, त्या संदर्भात हे उपोषण आहे। उपोषणाचे मुद्दे असे आहेत की PWD यांनी माननीय जिल्हाधिकारी यांच्या प्रशासकीय मान्यतेनुसार संबंधित मक्तेदारास काम दिलेले होते, परंतु आज रोजी वाल्मिक चौक ते अप्सरा चौकपर्यंत दुभाजक काही ठिकाणी झालेलं आहे व काही ठिकाणी बनवण्यात आलेले नाही। तरी त्यात या विषयासंदर्भात चर्चा केली असता उपविभागीय यांचे अधिकारी श्री चंद्रशेखर तायडे यांनी सांगितले की आम्ही मक्तेदारासवर योग्य ती कारवाई करू। बरं, वरिष्ठांचे काही तुम्हाला आदेश वगैरे या संदर्भात उपोषण संदर्भात? वरिष्ठांना मागे 4 महिन्यांमध्ये पत्रव्यवहार केला आहे, पण त्यांनी या विषय टाळण्यासाठी मला आजपर्यंत कोणतेही पत्र किंवा कोणते लेखी उत्तर दिलेले नाही व वेळोवेळी ते फक्त नगरपालिका प्रशासन यांच्याचकडे बोट दाखवत आहे। आपला उपोषणाचा आज कितवा दिवस आहे? आज उपोषणाचा पहिला दिवस आहे। आपल्या जर मागण्या पूर्ण न झाल्यास तर आपला पुढील पवित्रा काय असेल? आज रोजी माझ्या मागण्या पूर्ण न झाल्यास भविष्यात 8 दिवसानंतर मी बांधकाम विभाग जळगाव यांच्या कार्यालयासमोर जाहीर आंदोलन स्थगित करून जळगाव येथे सुरू करणार आहे।